मॉम. हाँ बोल मॉम. डॉल, कशी आहेस? आय एम फाईन. हाऊ आर यू? आज खूप दिवसांनी घराबाहेर पडलीस ना? अप्पी बरोबर शॉपिंग करून कसं वाटलं? मस्त वाटलं असेल ना? या आय गेस सो. हे घ्या, ठेवा तुमचं तुमच्याकडेच. आम्हाला काही नको आहे. एक मिनिट आई. काय झालंय? तुला सगळं माहिती आहे अधीरा. शी एक मूर्ख आहे ग. तू तर शाणी आहेस ना, तुला तर सगळं कळतं ना. एक मिनिट. तुम्ही कशाबद्दल बोलताय? आय डोंट अंडरस्टँड. एक तर माझ्या मुलीला घेऊन गेली तू, तिच्यासाठी एवढं शॉपिंग केलं, तिला सलावमध्ये वगैरे घेऊन गेली, आणि आता हे सगळं बोलून दाखवताय, काढून दाखवताय. एक मिनिट. तुमचा काहीतरी गैरसमज होता. मी कोणाला काहीच बोललेले नाहीये. स्वानंदी का बडबडली हिला? आणि तू पण मूर्ख. पुन्हा जर हिच्याकडे काही मागितलं ना तर फटके देईन, कळलं? अधीरा, अधीरा काय चाललंय तिथे? रोहनची आई इतका आरडाओरडा का करतायत? मॉम मी तुला नंतर फोन करते. ओके? प्लीज सांग ना, मला काळजी वाटते. नंतर फोन करते. मी सांगते सगळं. अगं आई तुम्ही अशा का वागताय? मी फोनवर होते ना. मॉम होती माझी. प्लीज आपण प्लीज शांतपणे बसून बोलूयात का जरा? एक तर आमचा अपमान करायचा आणि वरून आम्हाला शिकवायचं कसं बोलायचं ते. हाई मी तुम्हाला सांगितलं ना, मी कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये. मी नंदुताईला काहीच बोलले नाही. इनफॅक्ट आमचं काही बोलणंच नाही झालंय. मग तुझ्या बहिणीने सांगितलं असेल ना. या ओके फाईन. अर्पिता ताईने सांगितलं असेल प्रोबॅबली, बट मला काहीच माहित नाही याबद्दल. सो तरी पण तुम्ही मला का बोलताय? माझा आहे का कंट्रोल तिच्या वागण्यावर? समजावून सांगू शकतेस ना तिला? मी बहीण आहे ना तुझी ती. तिला समजावायला काय झालं होतं तुला? ते असं बोलायचं असतं का? तुमच्या घरच्यांनी काय ठेकाच घेतलाय की सतत आमचा अपमान 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 करायचा? आता स्वानंदी तिकडे गेलीये, ती पण तुमच्या घरची झाली. आता ती पण तशीच वागायला लागलीये. ती माझ्या मुलीला नको नको ते बोलायला लागली, तिचा अपमान करायला लागली. तुझी बहीण काय कमी नाही या. तिथे आल्यानंतर पण अधवा तद्वा बोलत होती. तुमचं घर किती लहान आहे, तुमच्या घरामध्ये खूपच वास येते, तुमच्या घरामध्ये खूप उकडते, तुमचं बाथरूमच लहान आहे. हो आम्ही असंच राहतो. माझ्या मुलीचा काय अपमान करते ती? हा, तिला कशाला ओरडा देते? तिची काय चूक आहे? प्लीज स्टॉप इट. प्लीज स्टॉप इट. ओके? तुम्ही मला प्लीज थोडी स्पेस द्या ना. प्लीज थोडा वेळ मला एकटीला सोडा. प्लीज आय रिक्वेस्ट यू. ओके? मला थोडा वेळ द्या. आपण नंतर शांतपणे बसून सगळं डिस्कस करूया. अधीरा, अंतराळ नाहीये हे. जमिनीवर या, जमिनीवर. ही एवढी जी दिसतीये ना, एवढीच आपली स्पेस आहे. ह्याच्या पलीकडे काही नाही. चल ग. नमस्कार, मी दिलीप सरपोतदार. हां, तुम्ही तेच ना? हो हो बरोबर, मी राजवाड्यांचा व्याही. हां. तुम्ही माझ्या मुलाच्या लग्नामध्ये गोव्याला आला होतात. हो हो. बरं काय काम होतं तुमचं? नाही म्हणजे मी जरा कामात आहे. नाही नाही ठीक आहे, मी समजू शकतो. मला फक्त एवढीच माहिती हवी होती की त्या ज्या काही बांगड्या होत्या, म्हणजे राजवाड्यांच्या घराण्यातल्या पारंपरिक बांगड्या, हां. त्याचे किती पैसे दिले होते तुम्ही माझ्या मिसेसला? हो सांगतो ना. हां, बघा, एकूण 6 बांगड्या होत्या. त्याही उत्तम 52 कशी सोन्याच्या. त्यामुळे आजच्या घडीला त्यांची किंमत 10,20,000 रुपये आहे. किती? एक मिनिट हा. $10,20,000. काही हरकत नाही. नमस्कार. हो. हॅलो. हां नमस्कार मल्लिका मॅडम. अहो मी मुखेडकर बोलतोय. हा बोला. अहो तुमचे ते व्याही आत्ता येऊन गेले आमच्या दुकानात. सरपोतदार. दागिने खरेदी करायला? खरेदी नाही हो. मग काय विकायला आले होते? म्हणजे सोन्याचा भाव वाढलाय ना म्हणून विचारलं. तसं नाही मॅडम. अहो तुमच्या त्या बांगड्या आहेत ना, हां त्यांची फक्त किंमत विचारून गेले ते, ज्यामुळे लग्नात बराच गोंधळ झाला होता ना. अच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू म्हणजे कळवल्याबद्दल.
ते परत आले की कळवाल ना मला? हो हो नक्कीच कळवेन ना. बरं मला एक सांगा, ते काही बोलले का की कशासाठी किंमत विचारतायत वगैरे? नाही तसं काय बोलणं झालं नाही. त्यांनी फक्त बांगड्यांची किंमत विचारली. मी त्यांना सांगितलं आणि ते लगेच निघून गेले. बरं बरं ठीक आहे, थँक्यू सो मच. चालेल ठेवू का मी फोन? हो ठेवा. अर्पिता, आजी अगं, पूजेसाठी लागणारं सगळं सामान आलं ना? हो आलंय बघ. हळद कुंकू, फुलं, वाती, देवाची चांदीची भांडी आणि दिव्यासाठी तेल. अगं फक्त दिव्याचं तेल नाही, माहितीये मला. पितांबरी, दीपशक्ती, दिव्याचं तेल. आणि तू हेच तेल वापरते देवासाठी. हो अगं, ह्या तेलाने दिवा शांत आणि दीर्घकाळ तेलतो आणि खास दिव्यासाठी तेल आहे. तिळाच्या गुणांनी युक्त असलेल्या तेलामुळे धूर कमी होतो, काजळी धरत नाही आणि प्रकाशही तेजस्वी होतो. आणि मोहक सुगंधाने युक्त असलेलं हे एकमेव तेल आहे. पितांबरी, दीपशक्ती, दिव्यांचं तेल. राजवाड्यांच्या घरी देवाजवळ दिवा लागतो तो हे तेल वापरूनच. माहितीये मला आजी. माहितीये ना? आणि तुला माहितीये का, मी घरी सुद्धा हेच तेल वापरते. हो जरा बघ ना, पिंट्या आणि स्वानंदी तयार झाले. हो आलेच. हाय डॅडा, येते जाऊन. सुष्मिता, हा थोडा वेळ थांबशील? मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं. फ्रेंड्स वेट करतात ऍक्च्युली डॅडा. बापासाठी 5 मिनिटं तरी दे, महत्वाचं बोलायचं होतं. ये. सुष्मिता, मला एक सांग, तू त्या एजंटला नक्की किती पैसे दिलेस? आय एम सॉरी डॅडा, म्हणजे मला माहित नव्हतं की एवढ्यावरून आपल्या घरात इतका मोठा राडा होईल. हे बघ, त्या विषयावर ना आपण नंतर कधीतरी बोलू ना. मला नक्की सांग, तू किती पैसे दिले होतेस? 10 लाख. म्हणजे तुझ्या आईनं बांगड्या गहाण ठेवून जेवढे सगळे पैसे आणले होते ते सगळे तू त्या एजंटला देऊन टाकलेस? मला सांग, तू त्या माणसाच्या संपर्कात आलीस कशी? म्हणजे तू कशी ओळखतेस त्याला? विकी नाव आहे त्याचं. कास्टिंग एजंट म्हणून काम करायचं ग्रुपमध्ये. आणि तू पैसे दिल्यापासून तो तुझ्या संपर्कात नाहीये? हो, म्हणजे मी त्याला कॉल करायचा प्रयत्न केला पण बहुतेक त्यांनी मला ब्लॉक केलंय. ठीक आहे, ठीक आहे. मला एक सांग, तू त्याच्या संपर्कात कशी आलीस? म्हणजे त्याचा कोणी मित्र वगैरे, त्याचा काही पत्ता, नाव, गाव काही आहे? नाही डॅडा, म्हणजे गाव नाही माहितीये मला त्याचं. तो इथे मुंबईतच राहतो आमच्या कॉमन फ्रेंड्स सोबत. आणि त्याच दिवशी त्यांनी ते रूम पण त्यांनी सोडली, त्यामुळे मला काही जास्त माहित नाही त्याच्याबद्दल.